महाराष्ट्रातला एकूण विरोधी पक्ष आता ऍक्टिव्ह झालेला आहे, लक्षात घ्या. ही महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा सरकार बेगुमान होतं, सरकार बुजोर होतं, तेव्हा विरोधी पक्ष जर ऍक्टिव्ह नसेल तर लोकांची हालत फार वाईट होते. आता हा विरोधी पक्ष अशा प्रकारे ऍक्टिव्ह झाल्यामुळे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची डबल बॅरल गन एकत्र आल्यामुळे एकूण किती प्रभावी कार्यक्रम होऊ शकतो हे आजच्या मोर्चावरून दिसलं. मित्र, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आजच्या मोर्चात प्रभाव होता तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. याच लोकांनी गर्दी जमा केली, याच लोकांनी सगळी आयोजनाची सूत्र हाती ठेवली होती. कम्युनिस्ट लोक होते, त्यांचे झेंडे होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक होते, त्यांचे झेंडे होते. काँग्रेसचे झेंडे बिंडे काहीच दिसले नाहीत. काँग्रेसच्या आझाद मैदानावरच्या कार्यालयाबाहेर सुद्धा अशा प्रकारचे झेंडे दिसले नाहीत. काँग्रेसचे दुसऱ्या फळीचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यापासून भाई जगतापपर्यंत तिथे हजर होते. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड या मोर्चाच्या व्यासपीठावर कुठेही दिसल्या नाहीत. माझ्या दृष्टीने स्पष्ट सांगतो, हा महाराष्ट्र काँग्रेसचा कर्मदरिद्रीपणा आहे. एवढा ऐतिहासिक मोर्चा निघतो, तुमचा पक्ष त्यात सामील असतो, पण तुम्ही पूर्ण मनाने सामील होत नाही. जी काय राजकीय कारणं असतील तुमची, कदाचित राज ठाकरे असल्यामुळे तुम्हाला बिहार निवडणुकीच्या दृष्टीने अडचणीचं वाटलं असेल वगैरे वगैरे, पण तुमच्या महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष एवढ्या महत्वाच्या मोर्चामध्ये नसणं ही एक राजकीय घोडचूक आहे असं मी मानतो.